नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाची मिशन वात्सल्य योजना जी काय आहे, या योजनेसाठीचा निधी हा वितरित करण्यासंबंधीचा हा आला आहे, तो आपण पाहणार आहोत। नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2026 ते 27 करिता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2026 ते 27 करिता मिशन वात्सल्य ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे, या योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे ते आपण समोर पाहणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की वात्सल्य 2026 प्रत क्रमांक 88/08 असा आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट ही जाणून घेऊयात। सर्वप्रथम मित्रांनो, आपण प्रस्तावना पाहूयात। यामध्ये प्रस्तावना केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापनामध्ये अधिक प्रमाणकारिता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांना निधी वितरित करण्यासाठी SNS स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाही कार्यपद्धती लागू करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला असून, केंद्र शासनाने सन 2026 ते 27 करिता मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी हा आयुक्त महिला व बालविकास यांना SNS स्पर्श प्रणालीद्वारे वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही जी काही होती फक्त आपण प्रस्तावना जी काय आहे ती फक्त आपण पाहिली आहे। नेमकी जो काही शासन निर्णय आहे, नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट काय आहे, शासन निर्णय काय आहे तो आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय केंद्र शासनाने सन 2026 ते 27 मध्ये मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मातृ मंजुरी दिलेल्या केंद्र हिस्सा रुपये 5,80,16,000 व त्याच समरूप राज्य हिस्सेचा निधी हा 3,86,77,000 असा एकूण रुपये 9,66,93,000 फक्त एवढा निधी सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय केलेल्या निधीमधून खालील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक 4 येथे नमूद केल्यानुसार आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना वितरित तसेच खर्च करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र शासनाने जो काही सन 2026 ते 27 मधील जी काही मिशन वात्सल्य ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे, या अंतर्गत एकूण जी काही मातृ मंजुरी दिलेला जो काही केंद्र हिस्सा आहे तो असणार आहे 5,80,16,000 आणि राज्याचा जो काही हिस्सा असणार आहे तो म्हणजे की 3,86,77,000 असा एकूण दोन्ही मिळून राज्य आणि केंद्र हिस्सा मिळून जी काही निधी जो काही होणार आहे एकूण तो म्हणजे की 9,66,93,000 एवढा जो काही निधी आहे तो सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी जी काही अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे, यामधून मिशन वात्सल्य ही जी काही योजना आहे याकरिता हा जो काही निधी आहे तो वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।